हे ऐकल्यावर सुरुवातीला तुमचे हृदय भरून येईल, पण कथेचा शेवट तुम्हाला खूप आनंद देईल. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की ऐका. एकेकाळी रामपूर नावाच्या गावात एक कुटुंब राहत होते. त्या गावात सुहास नावाचा एक व्यक्ती राहत होता. सुहासने 2 लग्ने केली होती. वास्तविक त्याला पहिली पत्नी मीनाक्षीपासून मूलबाळ नव्हते, म्हणून त्याने देविकाशी दुसरे लग्न केले. लग्नानंतर देविकाला एक मुलगा झाला. त्याचे नाव तिने रणजित ठेवले. तिला आधीच मुलगा झाला होता, त्यामुळे ती खूप गर्विष्ठ झाली होती. ती घरातील कोणतीही कामे करत नव्हती. दिवसभर फक्त मीनाक्षीला कामं सांगायची. सुहासचेही देविकावर जास्त प्रेम होते. बिचारी मीनाक्षी अतिशय साधी आणि शिवभक्त होती. ती रोज सकाळी उठून आंघोळ करून आधी घरी पूजा करायची, मग शिव मंदिरात जाऊन पूजा करायची. पूजेचे कामं आटोपून ती घरातील सर्व कामे करत असे आणि मीनाक्षी तिचा मुलगा रणजितही त्याची पूर्ण काळजी घेत असे. हे रोजच व्हायचे. एके दिवशी भगवान शिव आपल्या ध्यानात मग्न होऊन हलकेच हसत होते. म्हणूनच माता पार्वती तिथे आल्या आणि शिवांना असे हसताना पाहून त्याही हसायला लागल्या. आणि मग त्यांनी देवाला विचारले, देवा, आपण असे काय पाहिलेस की इतके हसू येते? भगवान शिव डोळे उघडतात. त्यांच्या चेहऱ्यावर हसू तर आहेच, पण त्याचबरोबर काळजी पण आहे. अशा स्थितीत माता पार्वती त्यांना प्रश्न करते, देवा, आपण आनंदी आहात की काळजीत मला समजतच नाही. शेवटी कोणत्या काळजीमुळे आपल्याला इतका त्रास होतोय की आपण एकाच वेळी हसत आहात आणि काळजीतही आहात? देविका नावाच्या निर्बुद्ध स्त्रीला खोटा अभिमान आहे. त्या अभिमानाच्या नियंत्रणात ती विसरली आहे की वाईट कर्मांचे फळ नेहमी वाईटच असतात. ती माझ्या भक्त मीनाक्षीचा खूप छळ करते. आपल्या अभिमानाने तिला चिरडून टाकते आणि आपल्या मुलाचीही काळजी करत नाही. प्रभू, आपले भक्त एवढे त्रासात असताना आपण का बरं हसताय? देवी, मला हा विचार करून हसू येत आहे की जो स्वतःला सर्वात बुद्धिमान समजतो तो मोठ्या चुका करत राहतो. त्याला स्वतःलाही त्या कळत नाही, तर त्याला हे माहिती आहे की वाईट कर्मांचे फळ हे वाईटच असणार. हे म्हटल्यावर भगवान शिव पुन्हा आपल्या ध्यानात मग्न होतात आणि माता पार्वती देखील सुहासच्या घराचे दृश्य पाहू लागतात. मीनाक्षी दीदी, काय झालं? सकाळचे 8 वाजलेत आणि तुम्हाला अजूनपर्यंत चहा दिला नाहीस. तुला माहित आहे ना, चहा प्यायल्याशिवाय माझी झोप उघडत नाही. लवकर चहा दे. हे घे देविका. तू छी, किती वाईट चहा बनवलाय. तुझे लक्ष कुठे आहे? सकाळी सकाळी संपूर्ण मूड खराब केला. जा, लवकर जा आणि दुसरा चहा घेऊन ये. मीनाक्षी चहा घेऊन येते. चहा पिऊन देविका खाली येते. मीनाक्षी दीदी, आज माझ्या काही मैत्रिणी येणार आहेत. सगळ्यांसाठी छान जेवण आणि नाश्ता बनवा. काहीही इकडे तिकडे नाही झाले पाहिजे. दुसरीकडे मीनाक्षीला खूप ताप येत होता, म्हणून तिने देविकाला सांगितले, देविका, आज माझी तब्येत ठीक नाहीये. शक्य असल्यास दुसऱ्या दिवशी तुझ्या मित्रांना आमंत्रित कर. अच्छा, तर मग देवीजींची तब्येत ठीक नाहीये. खूप चांगले बहाणे कसे बनवतेस ग? मी तुला संध्याकाळी औषध देईन. आत्ता घरी पाहुणे येण्याआधी सर्व कामे लवकर उरका. देविकाचा मुलगा रणजितही 7 वर्षाचा झाला होता. मीनाक्षीची अवस्था पाहून त्याला वाईट वाटायचे. त्याला मीनाक्षीची कीव येत असते. अशा स्थितीत व्यथित होऊन तो शिव मंदिरात जातो. तिथे नमस्कार करतो आणि म्हणतो, देवा, माझी आई मीनाक्षी तुझ्यावर खूप प्रेम करते. ती आपली खूप पूजा करते. ती म्हणते तू जे काही करतोस ते आमच्या भल्यासाठीच करतोस. मग माझी आई मीनाक्षी खूप चांगली आहे, तरी माझी घाणेरडी आई त्यांना खूप त्रास देते. मग तुम्ही त्यांना काहीच का नाही सांगत? देवा, प्लीज माझी आई मीनाक्षीसाठी काहीतरी करा, जेणेकरून तिची सर्व दुःख संपतील आणि तीही आनंदी राहील. रणजितचे ऐकून शिवजी हसत होते. अशा स्थितीत माता पार्वतीही देवाला म्हणते, देवा, आता मला सांगा की आपण आपल्या या भक्तासाठी काही का करत नाही? देवी, मीनाक्षी देखील तिच्या कर्माचे फळ भोगत आहे. खरं तर देविका तिच्या मागच्या जन्मी तिची सासू होती, जिचा तिला खूप त्रास व्हायचा. देविका खूप चांगली होती, त्यामुळे तिला या जन्मात सुख मिळत आहे.
पण मीनाक्षीला तिच्या वाईट कर्मांचे फळं भोगावी लागत आहे. पण देवी तो दिवस दूर नाही, जेव्हा देविकाला तिची चूक कळेल आणि मीनाक्षीचे दुःखही दूर होईल. असे बोलून भगवान शिव ध्यानात जातात. येथे शिवरात्रीच्या दिवशी मीनाक्षी मंदिरात पूजा करण्यासाठी जाते. ती पूजा करून परत येत असताना वाटेत तिला एका वाहनाने धडक दिली. त्यामुळे तिचे हातपाय तुटले आणि तिच्या डोक्यालाही मोठी दुखापत झाली. तेव्हाच भगवान शिव एका महिलेच्या रूपात तिच्या मदतीला येतात आणि तिच्यावर उपचार करून तिला घरी घेऊन जातात. हे सर्व पाहून देविका अस्वस्थ होते. घरची सगळी कामं कोण करणार आणि मीनाक्षीचा सांभाळही कोण करणार, हा तिला प्रश्न पडतो. तरच भगवान शिव, जे स्त्री स्वरूपात आहेत, ते म्हणतात, मालकीन, काळजी करू नका. मी त्यांची काळजी घेईन आणि घरची सर्व कामे करेन. मला फक्त 2 वेळचे जेवण द्या. मग बरेच दिवस असेच चालते. शिवजी मीनाक्षीची मनापासून सेवा करायचे आणि घरातील सर्व कामे उरकायचे. एका दिवशी एक कोब्रा साप भगवान शंकरांजवळ आला. मग त्याने त्या सापाला नमस्कार केला आणि त्याला जायला सांगितले, म्हणून तो निघून गेला. असे बरेच दिवस झाले आणि रणजित प्रत्येक वेळेस हे बघून थक्क व्हायचा. एका दिवशी तो एका स्त्रीच्या रूपात भगवान शिवाला म्हणाला, साप आणि नाग भगवान शिवावरच एवढा विश्वास ठेवतात. आपण त्याला अजिबात घाबरत नाही आणि आपण त्याला जे काही सांगाल तो ते मानतो. मला वाटते तुम्ही फक्त भगवान शिवच आहात. खरे सांगा, तुम्ही कोण आहात? तुम्हाला सांगावे लागेल. रणजित त्याच्या जिद्दीवर ठाम आहे. तेव्हाच भगवान शिव आपल्या प्रत्यक्ष रूपात येतात आणि रणजितला बोलवतात. होय, मी तोच आहे जे तू समजत आहे. आतापासून तू तुझी आई मीनाक्षीला सांभाळ. ती लवकरच बरी होईल. दरम्यान मीनाक्षीचे डोळे उघडतात आणि तिला भगवान शिव देखील दिसतात. ती खूप भावूक होते. देवा, आपण माझी खूप सेवा केलीस. मी किती दुर्दैवी आहे की मी आपल्याला ओळखूही शकले नाही. देवा, मला क्षमा करा. बोलता बोलता मीनाक्षी खाली पडू लागते. म्हणूनच शिवजी तिला आधार देऊन वर करतात. आता ती पूर्ण बरी झाली आहे. त्यामुळे रणजित आणि मीनाक्षी खूप आनंदी आहेत आणि त्यानंतर भगवान शिव अंतर्ध्यान होतात. यापुढे जेव्हा देविका मीनाक्षीला व्यवस्थित पाहते तेव्हा तिच्या आश्चर्याचा पारावार उरत नाही. मग रणजित देविकाला सगळं काही सांगतो. त्यामुळे देविकाला आपली चूक कळते आणि ती मीनाक्षीची माफी मागते. मला माफ करा ताई. मुलांच्या अभिमानाने मला आंधळा आणि नास्तिक बनवले होते. आजपासून आपण एकत्र काम करू आणि मी भगवान भोलेनाथांची पूजा पण करेन. आता हे लोक खूप आनंदाने एकत्र राहू लागले आणि देविका देखील शिवभक्त बनली. येथे शिव भगवान आणि माता पार्वती सुद्धा हे सगळं बघून हसत होते. तर मित्रांनो, या कथेतून तुम्ही काय शिकलात हे कमेंट करून अवश्य सांगा.